वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंताचं एवढं सगळं वचन ऐकल्यावर अर्जुन म्हणतोय आता या ठिकाणी, अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवमजं विदु औस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. दोन्ही श्लोक एकदम घेतलेत कारण ते जोडून अर्थ आहे त्याचा. त्या ठिकाणी अर्जुनाला सगळं समजलं आहे भगवंताचं स्वरूप काय ते, म्हणून तो म्हणतो म्हणजे आपण परम ब्रह्मा, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, म्हणून तो सगळीकडे आलाय. सर्वश्रेष्ठ ब्रह्म तुम्ही आहात, परमाद धाम. कारण भगवंतांनी म्हणालं यात गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम, तिथे गेले की परत यायचं नाही. ते परम तो देखील सर्वश्रेष्ठ धाम पण तुम्हीच आहात, सगळ्यात पवित्र तुम्हीच आहात. तो कारण सांगतो पुन्हा आता हे म्हणायला की सगळे जे ऋषीगण आहेत सगळे जे ऋषी हे खरं म्हणजे त्यावेळेचे सायंटिस्ट म्हणायला हरकत नाही, ते तुम्हाला सनातन आणि दिव्य पुरुष म्हणतात. सनातन म्हणजे अगदी प्राचीन पहिल्यापासून असलेला असं, त्याला सनातन म्हणतात. आणि दिव्य पुरुष आहे, देवत्व असलेला पुरुष आहे. तसेच देवांचाही आदिदेव, आणि देवांची निर्मिती परमेश्वरानेच केली. सगळंच परमेश्वराने निर्माण केलं म्हणलं तर काही प्रश्न नाही. म्हणून देवांचाही आदिदेव, अजन्मा, पुन्हा जन्म नाही, कारण जन्म नाही मृत्यू नाही, शक्ती आहे ना, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. शक्तीला जन्म नाही आणि मृत्यू नाही, म्हणून त्याला अजन्मा आहे, जन्म होत नाही तुमचा कधी. आणि सर्वव्यापी आहे, त्याच्यावर आपण चर्चा केलीच आहे बरीच. कणाकणामध्ये शक्ती आणि ज्ञान आहे, असे सगळे आहेत. असं सगळे ऋषीगण तुम्हाला असं मानतात, असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतोय. पुढे आणखीन जोडतंय किंवा देवर्षी नारद, देवांचे ऋषी असलेले नारद, आसित, नंतर देवल, हे सगळे ऋषींची नाव आहेत त्यावेळेची. आणि महर्षी व्यास, हे सुद्धा तुम्हाला तसेच सांगतायत. म्हणजे सगळी मोठी मोठी मंडळी पण तेच सांगतायत. आणि शेवटी म्हणते की आपणही मला तेच सांगताय की तुम्ही मला तेच सगळं सांगितलं. एवढ्या सगळ्या लोकांनी सांगितलं, त्यामुळे ते 100% सत्य आहे. कारण कसं आहे, अशा मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले शब्द म्हणजे त्याला आगम प्रमाण म्हणतात. आगम म्हणजे शब्द, पण असे अधिकारी व्यक्तीचे शब्द. मग या सगळ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले तुम्ही असे सर्वश्रेष्ठ आहात, त्यामुळे काही प्रश्नच नाही. असं अर्जुनच सांगतोय, तुम्ही सांगितले ते म्हणजे अर्थात मला पटलंय. याचा अर्थ असा की मला ते सगळं पटलेलं आहे, मला मान्य आहे, तुमचा मोठेपणा माझ्या लक्षात आलेला आहे. आणखीन पुढे तो काय म्हणतोय ते पुढच्या श्लोकात बघू. थोडा कालच्या श्लोकाचा संदर्भ पुन्हा घेतला पाहिजे असा श्लोक समजताना. कालच्या 2 श्लोकात अर्जुन म्हणत होता की तुम्ही परब्रह्म आहे, परमधाम आहे, पवित्र आहे, सगळं आहे. सगळे ऋषीगण, दिव्य पुरुष, देवादिदेव, आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी असे म्हणतात तुम्हाला. म्हणजे सगळे म्हणतात तुम्हाला अजन्मा आणि सर्वव्यापी आहे. शिवाय देवर्षी, नारद, असित, देवल, हे महर्षींनी पण सांगितलंय, व्यासांनी पण सांगितलंय की तुम्ही असे आहात. तेव्हा अर्जुन पुन्हा म्हणतोय पुढच्या श्लोकात, 14वा श्लोक आहे आता. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. केशव शब्द थोडा आणखीन फोड तर आपल्याला करायला पाहिजे. बरेच वेळा तो आलेले शब्द क अ ईश असं येते. के म्हणजे क अ ई, त्याचा तो के होतो. तर क म्हणजे ब्रह्म, अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे शंकर. त्या तिन्ही एकत्र आहे ह्याच्यामध्ये. आणि शेवटचं ब म्हणजे स्वरूप आहे की ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असलेले तुम्ही, असं ते केशवचा अर्थ आहे. म्हणून तो शब्द खास अर्जुनाने या ठिकाणी वापरलेला आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही मला जे काय सांगताय हे सगळं, हे तुम्ही कोण आहात हे सगळं सांगताय ते सत्य आहे असं मी मानतो. कारण एवढ्या लोकांनी सांगितलंय ना, आगम प्रमाण आहे. सगळ्या ऋषीमुनींनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे आगम प्रमाण आहे. म्हणून तो म्हणतो की मी ते तुम्हाला मानतो, तुम्ही जे काय मला सांगितलं ते मी सत्य मानतो. आणि पुढेच भगवंत म्हणते, अर्जुन म्हणते पुढे की हे भगवान, आपलं जर लीलामय स्वरूप आहे
त्याने लीला दाखवल्या, म्हणजे चमत्कार दाखवले थोडक्यात. म्हणजे कृष्णाच्या जन्मात अनेक जन्मापासून चमत्कार आहेत, आपण पाहिलंच. त्या पुतना राक्षसापासून अनेक चमत्कार आहेत. तसे लीलामय स्वरूपाला अर्जुन म्हणतो की देव पण जाणत नाही आणि दानव पण जाणत नाही. तुम्ही परम आहात हे सगळं मला मान्य आहे, मी मानतो, सत्य मानतो, कारण सगळ्यांनी सांगितलं. पण खरं म्हणजे तुमच्या स्वरूपाला देव आणि दानव कोणी जाणवत नाही, असं तो या ठिकाणी म्हणतोय. असं देव जाणत नाही याचं कारण कसं, ते दिव्य भोगातच रमलेले आहेत त्यांचे स्वर्गातल्या दिव्य भोगात रमल्यामुळे ते परमेश्वराचा विचार करत नाहीत, असं अर्जुन म्हणतो बरं का या ठिकाणी. आणि दानव पण जाणत नाहीत, कारण भोगाची आसक्ती देवांना पण आहे, दानवांना पण आहे. दानवांचे देव कसे पुण्य करून भोगाला प्राप्त करतात, आणि दानव पाप करून भोग घ्यायचा प्रयत्न करतात. दोघांना भोगाची आसक्ती आहेच, पण भोगाच्या आसक्ती रमल्यामुळे ते तुम्हाला परमात्म्याला जाणत नाहीत, असं अर्जुन या ठिकाणी स्पष्ट म्हणतोय. पुढच्या श्लोकात तर म्हणतोय, स्वयमेव आत्मना आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. तो म्हणते की हे भूतांना उत्पन्न करणार आहे, कारण भगवंतांना सांगितलं सगळी भूतं माझ्यापासून निर्माण झाली, म्हणून तो म्हणते भूतांना उत्पन्न करणार आपण. सगळ्या भूतांचे ईश्वर आहेत, देवांचेही देव आहेत, कारण सगळ्यांना तुम्हीच निर्माण केलं. तेव्हा हे जगाचे स्वामी असलेल्या पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात, म्हणजे बाकी कोणी जाणतच नाही तुम्हाला खऱ्या अर्थाने. आणि हे बरोबर आहे, देव दानव तर जाणत नाही, पण बाकी कोणीच जाणत नाही, कारण भगवत स्वरूप झाल्याशिवाय भगवंताला जाणणं शक्य नाही. वेदांनी सुद्धा न येती न येती न येती, म्हणजे असं नाही असं नाही असं नाही, काय आहे ते सांगितलंच नाही. म्हणजे वेदांना सुद्धा नीट समजलेलं नाही, असं अर्जुनाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला पूर्णांशाने जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याशी पूर्णांशाने एकरूप व्हायला पाहिजे, ते तर आहेच, तर सगळं समजेल ना, नाही तर काय समजणार. म्हणून पतंजली ते झाले, धारणा ध्यान समाधी संयम करा. ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्या त्याच्याशी संयम करा, म्हणजे पूर्णांशाने एकरूप व्हा. म्हणजे मग तो संयम आहे. अंतर्जात प्रज्ञा लोका, त्यातनं प्रज्ञेचा प्रकाश पसरतो. कारण भगवंत बुद्धीने जाणता येत नाही, कारण बुद्धी इंद्रियगम्य आहे आणि भगवंत इंद्रियाने जाणता येत नाही. पण भगवंत प्रज्ञेने जाणता येतं, कारण प्रज्ञा इंद्रियातीत आहे आणि भगवंत इंद्रियातीत आहे. म्हणून अर्जुन म्हणतोच आहे की तुम्ही स्वतःच तुम्हाला जाणता, बाकी आम्हाला कोणी जाणू शकत नाही तुम्हाला, इतके तुमची पातळीवरची आहे. म्हणून भगवत स्वरूप जराशिवाय जाणता येणारच नाही, ही वस्तुस्थिती आहे. भगवंतांनी एवढं सगळं वर्णन केल्यामुळे आता अर्जुनाला सगळं लक्षात आलंय की श्रीकृष्ण आपला सखा वगैरे आहे, पण खरा तो एक मूळ पुरुष आहे, परमात्मा स्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून तो पुढे पुन्हा म्हणतोय की त्या 16वा श्लोक आहे आता 10व्या अध्यायामधला, 15वा घ्यायचा आपल्याला, 15वा. स्वयमेव आत्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश भूत देवदेव जगतपते. भूतभावन म्हणजे सगळ्या भूतांना उत्पन्न करणार आहे, आणि भूत म्हणजे जे काय निर्माण झालं ते भूत. भूभव म्हणजे होणे, निर्माण होणे, आणि जे झालं ते भूत, निर्माण झालं ते भूत, अशी सगळी भूत. त्या सगळ्या भूतांना उत्पन्न करणाऱ्या. तर तसं काय, हे देवांच्या, हे भूतांच्या ईश्वरा, ईश्वर म्हणजे सर्वश्रेष्ठ, सगळ्या भूतांमध्ये सर्वश्रेष्ठ भगवंत आहेच, आणि हे देवांच्याही देवा, आणि देवमुळे त्यांनीच निर्माण केले, त्यामुळे देवांच्याही देवा. आणि हे जगाचे स्वामी, विशेषण लावते भगवंताला, ते जे काय त्याचं त्याला समजलंय, भगवंताच्या रूपाचं आकलन झालंय, त्यानुसार ते सगळे विशेषण या ठिकाणी लावते. पुरुषोत्तम म्हणले, पण हे पुरुषोत्तम मी पुरुषातला उत्तम पुरुष. पुरुष म्हणजे आत्मा, स्त्री पुरुष मधला पुरुष नाही, पुरुष म्हणजे आत्मा. म्हणून पुरुषोत्तम, सगळ्या पुरुषातला उत्तम, उत्तम आत्मा. सगळ्या शब्दांचा वापर करून तो आपल्याला काय समजलं ते भगवंताला लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय.
आणि म्हणतो की हे सगळे तुम्ही असे आहात, तर आपण स्वतःच स्वतःला जाणू शकता. कारण दुसरा जाणू शकत नाही. दुसरा जो आहे तो सगळा नश्वर आहे. आपण स्वतः आहे ते अक्षर आहेत. ते आपणच आपल्याला जाणू शकता. आणि आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, भगवंताला जाणायचं असेल तर भगवंताच्या रूपापर्यंत पोहोचलं पाहिजे, तर भगवंताला जाणता येणार. केवळ शब्दातून भगवंत नाही जाणता येणार. नंतर पुढच्या 16व्या श्लोकात अर्जुन आणखी म्हणतोय, वक्तुम मर्यस्य शेषेण दिव्यायात्मविभूतया याभिर्विभूतिभिर लोकान इमान स्तम व्याप्य तिष्ठसी. आता या ठिकाणी विभूती शब्द आणलेला आहे अर्जुनाने, की जो या अध्यायाचंच नाव आहे विभूती योग म्हणून. तर तो म्हणतो की ज्या विभूतींच्या द्वारा तुम्ही सर्व लोकांना व्यापून स्थितात. मी परमात्मा खरं म्हणजे प्रत्येक भूतामध्ये आहे. आत्म्याच्या रूपाने परमात्मा प्रत्येक भूतामध्ये आहे. पण विभूती म्हणजे विशेष भूत. ते भूतच, पण त्यात विशेषत्वाने परमेश्वराचं अस्तित्व आहे. त्याला विभूती असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या विभूतींच्या द्वारा तुम्ही सर्व लोकांना व्यापून स्थित आहात. मग अशा तुमच्या ज्या सगळ्या दिव्य अशा विभूती आहेत, आता तो या ठिकाणी सांगा असं म्हणत नाही, तो म्हणतो सांगणारा तुम्ही समर्थ आहात. म्हणजे भाषा किती सोपी वापरलेली आहे. एकदम मला ते सगळ्या विभूती सांगा असं काय अर्जुन म्हणत नाही. कारण तो म्हणतो की तुमच्यापेक्षा मी किती क्षुद्र आहे, त्यामुळे मी तुम्हाला कसं सांगणार हे करा म्हणून. म्हणून तो म्हणतो की ह्या विभूती सांगण्याकरता तुम्हीच समर्थ आहात. याचा अर्थ जर समर्थ आहात तर सांगा, हा त्याचा अर्थ आला. पण शब्दरचना किती सौम्य केलेली आहे अर्जुनाने, लक्षात घ्या. जे भगवंताने जे वर्णन केलंय ना ते मला समजलं असं त्याला म्हणायचं आहे. म्हणून ते सगळे वर्णन त्यांनी पुन्हा केलंय की असे तुम्ही सगळे आहात आणि तुमच्या विभूती आहेत हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे काही ठिकाणी विशेषत्वाने तुमची उपस्थिती आहे काही भूतांमध्ये. मग ते सगळं तुम्हाला तुम्ही समर्थ आहात सांगायला. तुम्ही समर्थ आहात तर मग सांगा. म्हणजे याचा अर्थ मी ऐकायला तयार आहे, तुम्ही सांगा असंच अर्जुनला म्हणायचं होतं. पण प्रत्यक्ष शब्द सांगा आहे त्याने पुढच्या श्लोकात वापरलेला आहे. इथं तो फक्त तुम्ही समर्थ आहात एवढंच